हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हबवर आपले चॅनल आहे. आज आपण मिडवायफरी सब्जेक्टचे डेफिनेशन्स बघणार आहे. तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर काही अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील कोणत्या सब्जेक्टवर तर कमेंट करा. मिडवायफरी याची डेफिनेशन आपण बघणार आहे. मिडवायफरी प्रसूतिविद्या म्हणजेच गर्भधारणेच्या काळात, प्रसूतीच्या वेळी व प्रसूतीनंतरच्या काळात स्त्रीची तसेच नवजात शिशूची काळजी घेण्याची कला व शास्त्र होय, ज्याचा उद्देश सुरक्षित मातृत्व व निरोगी बाळ सुनिश्चित करणे हा आहे. तर ही डेफिनेशन दिली आहे डॉक्टर साफिया मोमीन मॅडम यांनी. डेफिनेशन लिहिल्यानंतर जर आपण ती डेफिनेशन कोणत्या ऑथरने दिली आहे हे जर आपण तिथे इंडिकेट केलं तर डेफिनेशन मोर ऑथेंटिकेट बनते. तर हे लिहायचं विसरायला नको. फर्टिलायझेशनला मराठीत फलन म्हणतात. तर फर्टिलायझेशन म्हणजे पुरुष जननपेशी म्हणजे शुक्राणू स्पर्म व स्त्री जननपेशी यांच्या संयोगाने झायगोट तयार होण्याची प्रक्रिया होय. ही डेफिनेशन दिली आहे डॉक्टर DC दत्ता यांनी. तर तीच आपण इंग्लिशमध्ये बघू. फर्टिलायझेशन इज द प्रोसेस बाय विच अ मेल जीमेट म्हणजे स्पर्म युनिट्स विथ अ फिमेल जीमेट म्हणजेच ओव्हम टू फॉर्मेट अ झायगोट अकॉर्डिंग टू DC दत्ता. अशा 2 डेफिनेशन आहे. त्यानंतर बघणार आहे आपण इम्प्लांटेशन्स म्हणजेच आरोपण. इम्प्लांटेशन म्हणजे फलनानंतर तयार झालेला भ्रूण म्हणजेच इन्फंट. ओके. ब्लास्टोसिस्ट गर्भाशयाच्या अंतःस्तरात म्हणजेच एंडोमेट्रियम मध्ये स्थिरपणे रोवला जाण्याची प्रक्रिया होय. डॉक्टर साफिया मोमीन यांनी दिली आहे ही डेफिनेशन. त्यानंतर बघणार आहे आपण ओजिनेसिस म्हणजेच अंडजनन. ओजिनेसिस म्हणजे स्त्रीच्या अंडाशयात आद्य जनन पेशीपासून परिपक्व ओव्हम तयार होण्याची प्रक्रिया होय. म्हणजेच अंडजनन म्हणजे स्त्रीच्या अंडाशयात आद्य जनन पेशीपासून परिपक्व ओव्हम तयार होण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर लायक्वर ॲमेनी. ॲम्निओटिक द्रव्य म्हणजेच ॲम्निओटिक फ्लूइड म्हणजे गर्भाशयात ॲम्निओटिक पिशवीत भ्रूणाभोवती म्हणजेच इन्फंटभोवती असलेला स्वच्छ द्रव होय, जो भ्रूणाचे म्हणजेच इन्फंटचे काय करतो, संरक्षण करतो व त्याच्या वाढीस मदत करतो. डॉक्टर साफिया मोमीन. त्यानंतर कोरियन म्हणजे गर्भधारणेनंतर विकसित होणारी इन्फंटची बाह्य लेअर, झिल्ली ज्याला आपण म्हणतो, बाह्य पातळ परत असून ती भ्रूणाला गर्भाशयाच्या भिंतीशी जोडते. कोरियनवरील विलाई यांच्या साहाय्याने प्लासेंटा तयार होतो व त्यामुळे फिटस वाढीसाठी आवश्यक पोषण व संरक्षण मिळते. डॉक्टर साफिया मोमीन. त्यानंतर ॲम्नियॉन ही गर्भावस्थेतील भ्रूणाला वेढणारी सर्वात आतील भ्रूणीय लेअर आहे म्हणजे झिल्ली आहे. या लेअरच्या आत ॲम्निओटिक द्रव असतो, ॲम्निओटिक फ्लूइड असतो, जो इन्फंटचे संरक्षण करतो, हालचालीस मदत करतो व योग्य वाढीस सहाय्य करतो. डॉक्टर DC दत्ता. त्यानंतर आहे प्री कन्सेप्शन केअर. गर्भधारणेपूर्वी काळजी म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्रीच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याचे मूल्यांकन करून आवश्यक सल्ला, प्रतिबंधक उपाय व उपचार देणे होय, जेणेकरून सुरक्षित गर्भधारणा होईल, आईला व बाळाला आरोग्य उत्तम राहील. डॉक्टर साफिया मोमीन. त्यानंतर अँटीनेटल केअर म्हणजे काय? अँटीनेटल केअर म्हणजे गर्भावस्थेदरम्यान गर्भवती स्त्री व गर्भाच्या आरोग्याचे संरक्षण, गर्भाचे निरीक्षण, देखरेख व आवश्यक उपचार करण्याची सततची प्रक्रिया, ज्याचा उद्देश सुरक्षित गर्भावस्था व निरोगी बाळाचा जन्म हा आहे. ही डेफिनेशन दिली आहे डॉक्टर DC दत्ता. त्यानंतर अँटीनेटल केअरची आपण अजून एक डेफिनेशन बघू. ती इथे लिहिली आहे मी. बाई प्रसूत होण्यापूर्वी म्हणजेच मदर प्रसूत होण्यापूर्वी म्हणजेच डिलिव्हरी होण्याआधी संपूर्ण गरोदरपणात गर्भिणीची जी काळजी घेतली जाते, त्या बाईची, प्रेग्नेंट वुमनची जी काळजी घेतली जाते व तिला ज्या सेवा दिल्या जातात, सर्व्हिसेस आपण देतो, त्यास अँटीनेटल केअर असे म्हणतात. ही डॉक्टर मोमीन मॅडमची डेफिनेशन आहे. त्यानंतर पोस्टनेटल केअरची पण आपण डेफिनेशन लिहिली आहे. पोस्टनेटल केअर म्हणजे प्रसूतीनंतरच्या म्हणजे आफ्टर डिलिव्हरी काळात बाई व नवजात बाळाच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्याचे मूल्यांकन करून आवश्यक परिचर्या व सल्ला देणे, जेणेकरून आईचे
पुनर्वसन व बाळाची सुरक्षित वाढ सुनिश्चित होईल. डॉक्टर साफिया मोमीन मॅडम. त्यानंतर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट MMR, यालाच आपण माता मृत्यूदर म्हणतो. माता मृत्यूदर म्हणजे गर्भधारणा, प्रसूती किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसाच्या आत गर्भधारणेशी संबंधित कारणामुळे झालेल्या माता, म्हणजे गर्भधारणेशी संबंधित कारणामुळे जर मातेचा मृत्यू होत असेल तर त्याला आपण माता मृत्यू संख्या होय असे म्हणतो. ती 1,00,000 जिवंत जन्मामागे मोजली जाते. त्यानंतर आपण बघणार आहे इन्फंट मोर्टॅलिटी रेट IMR. इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणजे 1 वर्षाखालील बालकाच्या मृत्यूची संख्या होय, जी 1,000 जिवंत जन्मामागे मोजली जाते. ही सूत्र आहे IMR मोजण्याचे. 1 वर्षाखालील बालक मृत्यू डिवायडेड बाय एकूण जिवंत जन्माची संख्या गुणेला 1,000. इन्फंट मोर्टॅलिटी रेटची अजून एक डेफिनेशन मी लिहिली आहे, जी भारती चौगुले या मॅडमच्या बुकमधून घेतली आहे. 1 वर्षात दर 1000 जिवंत जन्मापैकी मृत्यू पावणाऱ्या 1 वर्ष वयाच्या आतील अर्भकाची म्हणजे इन्फंटची संख्या म्हणजे अर्भक मृत्यू दर होय. ठीक आहे, त्याला आपण इन्फंट मोर्टॅलिटी रेट असं म्हणतो. बर्थ रेट म्हणजे काय, तर वर्षभरातील एका लोकसंख्येच्या दर 1000 लोकसंख्येत, वर्षामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दर 1000 लोकसंख्येत त्या एका वर्षभरात जिवंत जन्म झालेल्या अर्भकांची म्हणजेच इन्फंटची एकूण संख्या म्हणजे जन्मदर होय. त्याला ही डेफिनेशन भारती चौगुले मॅडमच्या बुकमधून घेतलेली आहे. त्यानंतर आहे डेथ रेट. वर्षभरातील एकूण लोकसंख्येच्या दर 1000 लोकसंख्येत त्या एका वर्षभरात मरण पावणाऱ्यांची एकूण संख्या म्हणजे मृत्यूदर होय. भारती चौगुले मॅडम. त्यानंतर ग्रॅविडा म्हणजे काय, ग्रॅविडा म्हणजे कोणतीही जी स्त्री गर्भवती आहे किंवा जी कधीही गर्भधारणा झाली आहे, म्हणजे जी अशी बाई जी प्रेग्नेंट आहे, त्यावरून आपल्याला माहीत पडते की तिचा ग्रॅविडा कोणता आहे. जर प्रायमी ग्रॅविडा पहिल्यांदा जर युटेरस म्हणजे पहिल्यांदा जर ती प्रेग्नेंट असेल तर प्रायमी ग्रॅविडा, दुसऱ्यांदा असेल तर सेकंड ग्रॅविडा. ठीक आहे, आणि तिसऱ्यांदा किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण मल्टीग्रॅविडा असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर हेगार्स साईन म्हणजे काय, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भाशयाच्या इस्तमस विभागाचे मऊ म्हणजे नरम होणे, जे गर्भाशयाच्या खालच्या भागाला सहज वागवता येते, त्यास आपण हेगार्स साईन असे म्हणतो. निचलेल्या म्हणजे खालच्या. ठीक आहे. त्यानंतर आहे ब्रोटॉक्स हिग्स कॉन्ट्रॅक्शन्स. ब्रोटॉक्स हिग्स कॉन्ट्रॅक्शनची डेफिनेशन आपण DC दत्ता या लेखकाच्या पुस्तकातून घेतली आहे. ब्रोटॉक्स हिग्स कॉन्ट्रॅक्शन म्हणजे गर्भाशयाच्या अपरिहार्य, अनियमित म्हणजे इरेग्युलर आणि वेदनारहित, ज्यामध्ये वेदना होत नाही, आकुंचन म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन होय, जे गर्भधारणेदरम्यान गर्भाशयाच्या स्नायूंनी स्वतःची तयारी करण्यासाठी केली जाते. म्हणजे हे एक अशी स्नायूंची रचना आहे, स्नायूंनी स्वतःची म्हणजे जे मसल्स आहे त्यांनी स्वतः तयार केलेली आहे. ब्रोटॉक्स हिग्स कॉन्ट्रॅक्शन जी वेदनारहित कॉन्ट्रॅक्शन्स असतात. त्यानंतर गुडेल्स साईन म्हणजे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भाशयाच्या सर्व्हिक्स भागाचे मऊ होणे, जे स्त्रीच्या वैद्यकीय तपासणी स्पर्श करून जाणवते. हे गर्भधारणेचे प्राथमिक शारीरिक लक्षण आहे. ठीक आहे. त्यानंतर जॅक्वेमियर्स साईन म्हणजे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात, स्टार्टिंगच्या काळामध्ये गर्भाशयाच्या सर्व्हिक्स आणि गर्भाशयाच्या युटेराईन बॉडी मार्जिन यामध्ये असलेली नरम व हलकी सूज होय, जी स्पर्श करून जाणवते, त्याला आपण जॅक्वेमियर्स साईन असे म्हणतो. त्यानंतर आहे ॲम्नोरिया म्हणजे काय, ॲम्नोरिया म्हणजे स्त्रीमध्ये मासिक पाळी न येणे किंवा पूर्णपणे बंद होणे. डॉक्टर DC दत्ता. त्यानंतर मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील अशी अवस्था ज्यामुळे पूर्णपणे पाळी बंद होते, पूर्णपणे स्थायीपणे थांबते आणि गर्भधारणा शक्य होत नाही, त्यास आपण मेनोपॉज म्हणतो. त्यानंतर क्विकनिंग म्हणजे काय, गरोदरपणाच्या 16 ते 20व्या आठवड्याच्या दरम्यान गर्भाच्या हालचालीची जाणीव सर्वप्रथम आईला होते, त्यास क्विकनिंग असे म्हणतात. डॉक्टर मोमीन मॅम. लिनिया नायग्रा गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या पोटावर म्हणजे उदरावर मध्य रेषेत दिसणारी गडद रंगाची एक रेष असते, उभी रेष, तिला आपण लिनिया नायग्रा असे म्हणतो. त्यानंतर आहे मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात होणारी मळमळ, उलट्या किंवा
अजीर्णेची लक्षणे जी विशेषतः सकाळी जास्त जाणवतात त्यास आपण मॉर्निंग सिकनेस असे म्हणतो. अशा प्रकारे आपण मिडवायफरीमधील डेफिनेशन बघितल्या. त्या परीक्षेच्या काळात अत्यंत उपयोगी असतात. 2 मार्क्ससाठी डेफिनेशन विचारले जाते. अशा इम्पॉर्टंट सर्व डेफिनेशन आपण बघितलेले आहे. जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा आणि अजून काही डेफिनेशन हवं असतील तर कमेंट करा. थँक्यू.